तर मित्रांनो, तुम्ही लाईफमध्ये ना अजिबात हार मानू नका. किती वाईट गोष्टी येऊ द्या, किती काही होऊ द्या, जीवनात आहे ना किती काय होऊन काय होणार आहे. शेवटी माणूस मरून जाईल, ह्यापेक्षा वाईट काहीच नसतं. शेवटी मृत्यू हीच गोष्ट असते. त्यामुळे शेवटपर्यंत आहे ना कधीच हार मानू नका. कुठलीही गोष्ट असू द्या, कशी परिस्थिती असू द्या, सगळं. आणि वाईट गोष्टी सोडून द्या. व्यसन असल्या गोष्टी ना अजिबात नसल्या पाहिजे. हे सगळं सोडून द्या आणि फक्त तुमच्या आहे ना स्वतःच्या ह्याच्यासाठी 6 महिने देऊन बघा. तुम्ही कुठं जाता, तुम्ही एकदा तुम्हाला कल्पना पण नाही याची. त्यामुळे चांगलं करत राहा आणि कधीच हार मानू नका. ज्या गोष्टीत तुम्हाला आवड आहे ना ती गोष्ट एवढी अशी मन लावून करा ना की ती गोष्ट आहे ना तुमच्या एवढी चांगली कोणीच करू शकलं नाही पाहिजे. बघा मग कोणत्या लेवलचं डेडिकेशन. तुम्ही ना त्या क्षेत्रातला बाप म्हणा, बाप. तुमच्याशिवाय ना तिथं काटा तुमचं असण्याने ना आणि नसण्याने एवढा फरक पडला पाहिजे, विचारच नाही करायचा. त्यामुळं चांगलं जीवन भेटलं एकदाच आहे आणि चांगल्या गोष्टी करण्यात आहे ना वाया घालवा. वाईट गोष्टी तर असे लोक खूप करतात, पण वाईट गोष्टींमध्ये नाही. मला लागलाय आता चांगला रोग. मला हे आता कुठल्याच गोष्टी आहे ना मला डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही. कुठलीच गोष्ट मला असे कितीतरी म्हणजे कुठली गोष्ट जरी पैसे देऊन हे ते करायचं म्हणलं ना तरी मी करू शकत नाही. कारण मी एवढी आहे ना म्हणजे एवढं मी फेस केलेलं आहे. आणि मी काय लय मोठा हे नाही तुम्हाला ज्ञान देतोय. म्हणजे मी ज्या चुका केल्या ते तुम्ही करू नये म्हणून आपलं मोठ्या किंवा लहान भावाच्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय. तर कुठल्याही क्षेत्रात असू दे, जे तुम्हाला क्षेत्र आवडतंय ते क्षेत्रात आहे ना पाय राहून बसा, पाय. आणि एकतर गव्हर्मेंट जॉब करा सुरुवातीला, जर आवडलं तर त्यासाठी ट्राय करा. जे नवीन यूथ आहेत माझे 16-17 वर्षाची मुलं, त्यांच्यासाठी तुम्ही तर आहे ना सुरुवातीला ह्या गव्हर्मेंट जॉबसाठी वगैरे ट्राय करा. नाही झालं तर मग कॉर्पोरेटचा विचार करा. आणि मग त्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सोशल मीडिया तुम्हाला एवढं भारी प्लॅटफॉर्म आहे ना, विचार नाही करू शकत तुम्ही. त्याच्यावर तुम्ही एकदा भिडून तरी बघा, तुम्हाला कळेल काय. त्यामुळं हार मानायची नाही कुठली काही होत. मला बघा एवढी घाण नाद लागलाय मला कोणीच अडवू शकत नाही. ना पाऊस वारा ना ऊन. पाऊस होता काल तरी मी आलो, व्हिडिओ काढले. म्हणजे एक पॅशन बनून गेलं आहे माझं. पॅशन आधी माझं पॅशन होतं इंडियन आर्मीत नाही झालं तर मग दुसरा कोणचा विचारच नाही आला अदर गव्हर्मेंट जॉबचा. मग कसं होतं TA आहे टेरिटोरियल आर्मी, त्याचा एक डोक्यात विचार आलता. पण तो विषय कसा आहे, त्याचा विषय असा आहे की तुमच्याकडे ऑलरेडी कुठला तरी जॉब पाहिजे. तुम्ही एखाद्या परमनंट जॉबवर पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ते प्रोव्हाइड केलं जाणार. म्हणजे तुम्हाला ते घेतात TA मध्ये. तर आपल्याकडं जॉब नाही आहे सध्या. कॉर्पोरेट नाही चालत, त्यांना परमनंट कुठला तरी जॉब पाहिजे प्रायव्हेटमध्ये. मग त्यासाठी म्हणलं नाही का, कसं आहे घरची परिस्थिती पण जरा ही, त्यामुळं ते लागणार कधी, म्हणजे लय कॉम्प्लिकेटेड विषय होता. त्यामुळं म्हणजे असं नाही की बाबा एक्सक्युजेस दिले, असं नाही. आता शेवटी काही गोष्टी ना आपल्या हातात नसतात. मग परिस्थितीने मग वळवलं दुसरीकडं. पण जे आता करतोय ना त्याच्यात मला गर्व आहे स्वतःवर, किंवा मी एवढे मेहनतीने करतोय. लोक मला काही म्हणू द्या, मला काहीच फरक पडत नाही. आणि तुम्हाला प्रत्येक कुठं पण आहे ना तुम्हाला लोक मागं वाढायला लागणार प्रत्येक गोष्टीत. काही ना काही करायला गेलं ना. आणि तुम्हाला सांगतो, जे आर्मीसाठी वाटायचं ना, जे फिलिंग्स होते माझ्या मनात, त्यांच्यासाठी मी म्हणजे भरतीत मी कितीतरी वेळा मार खाल्ला आहे, त्यांचे कितीतरी शिव्या खाल्ल्यात.
कोण पण येऊन आर्मीतले भरतीच्या वेळी शिव्या द्यायचं, पण त्याचं काय वाटत नाही, कारण ते कसं होतं, ते नेशनसाठी होतं, देशासाठी. पण हे कॉर्पोरेटमध्ये आपण जॉब करतो, हे काय पण उलट सुलट बोलतात आपल्याला अजिबात ऐकून घेणं होत नाही. मग ऐकून घेणं होत नाही तर मग कशाला, मग एक तर बिझनेस करा, नाहीतर मग असं काहीतरी. त्यामुळे मी हा चूज केला आहे. म्हणलं बिझनेससाठी भांडवल वगैरे लागतं, ह्यासाठी भांडवल वगैरे काय लागत नाही. त्यामुळे हे टार्गेट करून मी ह्याच्यावर भिडतो आहे. तर तुम्ही पण मला सपोर्ट करा, आणि तुमच्यात पण काहीतरी असेल ना अशी करण्याची जिद्द, तर नक्की करा. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी करायला तुम्हाला जमल माहिती का? तुम्ही सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या तर. सगळ्या वाईट गोष्टी तुमच्या आहे ना सोडून दिल्या ना तुम्ही, मग तुम्हाला कुठंतरी तुमचं बाबा डोकं चालणार, म्हणजे तुम्ही निर्णय क्षमता तुमची वाढणार. नाहीतर तुम्हाला निर्णय घेऊ देणार नाही. हे व्यसनं लय बेकार, मी पण केलेले आहेत, असं नाही की नाही, मी पण केलेले आहेत, मी पण त्यातून सावरलो आहे. ह्या गोष्टी सोडून द्या आणि एक नवीन सुरुवात करा. त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि एवढं शेवटपर्यंत माझे व्हिडिओ जर बघत असाल तर धन्यवाद. चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहे, इकडे तिकडे फिरू नका.